हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन जीके क्विज व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानाच्या 20 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याशिवाय जनरल नॉलेज वाढवण्यासाठीही तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सोने। आपला दुसरा प्रश्न आहे, तापमान मोजण्याचे SI युनिट काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, केल्विन। पुढचा प्रश्न आहे, पेन्सिलमध्ये वापरले जाणारे ग्रॅफाइट कशाचे रूप आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कार्बन। चौथा प्रश्न आहे, विजेचा उत्तम वाहक कोणता धातू आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चांदी। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा रोग होतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जीवनसत्व सी। सहावा प्रश्न आहे, ध्वनीचा वेग कशामध्ये सर्वात जास्त असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, घन पदार्थ। पुढचा प्रश्न आहे, पेशीच्या आत्मघातकी पिशव्या काय असतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, लायझोझोम्स। आठवा प्रश्न आहे, शारीरिक हालचालींची कौशल्य मेंदूच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, फ्रंटल लोब। नववा प्रश्न आहे, गुणसूत्र कशापासून बनलेले असतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, DNA आणि प्रथिने। पुढचा प्रश्न आहे, जोनास साल्क यांनी कशावरची लस शोधली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पोलिओ। आपला पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, फुफ्फुसे। पुढचा प्रश्न आहे, मेंदूचा कोणता भाग हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, सेरेब्रम। पुढचा प्रश्न आहे, वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे असते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ध्रुवावर। आजचा आपला 14वा प्रश्न आहे, डॉली ही क्लोन केलेल्या कशाचे उदाहरण होती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मेंढी। पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, यकृत। 16वा प्रश्न आहे, पदार्थाचा अणुसिद्धांत कोणी मांडला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डाल्टन। आजचा 17वा प्रश्न आहे, व्हिनेगरचे रासायनिक नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ॲसिटिक आम्ल। पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक वायूत मुख्यत्वे करून कोणता वायू असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मिथेन। पुढचा प्रश्न आहे, ओझोन थर वातावरणातील कोणत्या थरात आढळतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, स्थितांबर। आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, गंजणे ही प्रक्रिया कोणत्या प्रकारची रासायनिक क्रिया आहे? या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, ऑक्सिडीकरण। तुमचा स्कोर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे कोणत्या प्रकारचे क्विज व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेही नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।